हॅलो, नमस्कार. आजचा सकाळचा व्ह्यू काही असा होता. खूप सारे चिमणे येऊन बसलेल्या होत्या खिडकीमध्ये आणि सकाळी असंच असतं, एक तर कबूतर एक तर चिमणीवर मस्त बसलेलं असतात ते. आणि त्यानंतर आम्ही आज निघालो होतो हॉस्पिटलला. आमचे रिलेटिव्ह राहताना तर त्यांना ॲडमिट केलेलं होतं, तर त्यांनाच बघायला आम्ही हॉस्पिटलला जात होतो आणि रस्त्यात फ्रूट्स नारळ वगैरे घेतलं आणि घरी यायला आम्हाला फार उशीर झाला. संध्याकाळी 6-7 वाजले. आज मी काही जास्त क्लिप वगैरे घेतल्या नाही आणि आज माझा मूड पण नव्हता, असंच नॉर्मल चालू होता आजचा दिवस. तर त्यानंतर आहे ना, असं आल्यानंतर ही बघा कशी गप्पा मारते आईसोबत. तिचं असंच बटाटे भाजी. ही फोन लावून घेते आणि 1 ते 1.5 तास आहे ना अशीच गप्पा मारत बसते आईसोबत. आणि काही नाही असं उलटे पुलटे प्रश्न, काय जेवले, कुठे गेली, तू काय करत होते आणि तू आज काय बनवणार आहे स्वयंपाकाला, असं असं विचारते ती म्हाताऱ्या लोकांसारखं. त्यानंतर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार होते माझा पायाचा जो प्रॉब्लेम आहे. म्हणजे मला आहे ना एवढे क्रॅक येताना पायांना, आणि मेन म्हणजे हिवाळ्यात जसा विंटर स्टार्ट होतो ना, माझ्या पायांचे जे क्रॅक असतात त्याच्यातून ना अक्षरशः ब्लडिंग होते आणि फार रडायला येतं. आणि हा माझा नेहमीचा प्रॉब्लेम आहे, कारण माझ्या शरीरात पित्ताचं प्रमाण जास्त आहे आणि हीटमुळे, उष्णतेमुळे मला हा त्रास होत असतो. त्यामुळे ना मला कोटारील नावाची जी क्रीम असते, कोणत्याही मेडिकल स्टोअरवर शॉपवर तुम्हाला भेटून जाईल. तर खूप इझिली ब्लेंड होती क्रीम आणि काही नाही, 150च्या अराउंड येते. ती खूप स्वस्त आहे, तुम्हाला काही अशी एवढी महाग नाही, पण एवढी फायदेशीर आहे ना की तुम्ही 15 दिवसातच त्याचे रिझल्ट बघू शकता. जास्त 15 दिवसाची पण गरज नाही. पहिल्या फेरीतच जेव्हा तुम्ही लावता ना, तर दुसऱ्या दिवशी आफ्टर मॉर्निंग तिचा रिझल्ट एवढा छान असतो की पाय आपले क्रॅक वगैरे खूप सॉफ्ट होऊन जातात. आणि मला आहे ना खास याचाच फरक पडतो जेव्हा, आणि मी एवढी आळशी आहे ना की जेव्हा जास्त होतं ना तेव्हा मी ट्राय करते, आणि इतर दिवस आहे ना मी काही लावत नाही, कंटाळा करते. आणि आता बघा, आता मागच्या वर्षी पण विंटरमध्ये लावलं होतं आणि त्यानंतर आता फर्स्ट म्हणजे कमीत कमी मला आता जवळजवळ 4-5 दिवस झाले यूज करायला. तुम्ही पाहू शकता की क्रीम अर्धी संपलीच आहे आधीपासून. पण मी एकाच दुसऱ्या दिवशी काय करते, झोपून जाते किंवा कंटाळा करते लावायचा, त्यामुळे ना ते तसेच राहून जातात पाय. पण एवढे छान रिझल्ट येण्याचे, खूपच छान. आता मी क्रीमचं थोडं सेक्शन घेऊन पूर्ण पायाला मसाज करून घेते. कमीत कमी 2 मिनटं मसाज करायचे, मगच सॉक्स घालायचे. आणि सॉक्स कंपल्सरी. आणि तुम्ही ना जर वॉर्म वॉटरमध्ये पाय डिप करून बसले ना क्रीम लावायच्या आधी, तर फारच उत्तम. कारण माहिती का, वॉर्म वॉटर जेव्हा आपण पाय डिप करून बसतो ना, तर ते जास्त सॉफ्ट होतं आणि क्रीम लावल्यानंतर ना त्याचे रिझल्ट जास्त आपल्याला मिळतात. आणि त्यानंतर विंटरमध्ये आपले हात जे असतात ना ते पण फार ड्राय होतात. मग मी हातांनाही ना काय करते, आधी एक बॉडी लोशन घेते किंवा कोणतेही तुम्ही मॉइश्चरायझर घ्या किंवा काही बॉडी लोशन किंवा मॉइश्चरायझर दोघींपैकी काही घ्या. त्याच्यात त्यांना थोडंसं कोटारीलची क्रीम टाका आणि ते मिक्स करा छान, पूर्ण दोघे हातांना ना छान मसाज करून घ्या त्याच्याने, आणि मस्त असं सॉफ्ट होऊन जाता हात. आफ्टर मॉर्निंग तुम्ही अंघोळीनंतर त्याचा रिझल्ट पाहूच शकता. आजसाठी एवढंच होतं. तुम्हाला देखील माझ्यासारखं क्रॅकचा त्रास होत असेल तर नक्की यूज करा, खूप फायदेशीर आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. आजसाठी एवढंच. बाय.